परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने हालिया प्रेस कॉन्फ्रेंस में राज्य के लाखों रिक्शा और टैक्सी चालकों के लिए बड़ी घोषणाएं की है। सरकार ने स्पष्ट कर दिया है कि वृद्ध चालकों को आर्थिक सहायता दी जाएगी, फर्जी ड्राइवरों पर सख्त कार्रवाई होगी और महामंडल की मदद से रिक्शा चालकों को आर्थिक रूप से मजबूत किया जाएगा। प्रामुख्याने धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावाने हे मंडळ स्थापन केलं आणि 27 जानेवारी हा त्याचा वर्धापन दिन आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की 27 जानेवारी हा वर्धापन दिन असेल आणि 50 कोटी रुपयाची भरघोस तरतूद ह्या मंडळामध्ये करण्यात आलेली आहे। आणि प्रामुख्याने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ कल्याणकारी मंडळ असं त्याचं नाव असणार। त्याचं आम्ही लोगोचं प्रकाशन सुद्धा 1 मार्च रोजी करणार आहोत, कारण आमचा जो ट्रान्सपोर्ट डे आहे, परिवहन दिवस आहे, त्या दिवशी परिवहनच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर हे जे कल्याणकारी मंडळ आम्ही निर्माण केलेले आहे त्या मंडळाच्या माध्यमातून जे काही आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही पुरस्कार सुद्धा त्यावेळेस देणार आहोत। आणि 65 वर्षावरील जे काही रिक्षा चालक आहेत ज्यांनी 5 वर्षापूर्वीची ज्यांची नोंदणी आहे त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान म्हणायला हरकत नाही किंवा पुरस्कार नाही एकदाच 10 म्हणजे ज्यांनी 65 वर्षावरील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना आम्ही 10,000 रुपये पुरस्कार म्हणून देणार आहोत, जे आजच्या घडीला राज्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जी माहिती काढली त्यामध्ये 14,600 किती 14,387 65 वर्षावरील हे चालक आहेत त्यांना तो आम्ही ह्या वर्षी ती रक्कम देणार आहोत। परंतु काही त्यामध्ये अटी आणि नियम आहेत, म्हणजे किमान 5 वर्ष तरी त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे वगैरे अशा प्रकारच्या काही अटी आहेत। त्या अटीला जे पात्र ठरतील त्यांना 10,000 रुपये आणि 5 रिक्षा चालकांचा आणि टॅक्सी चालकांचा सन्मान 1 मार्च ह्या रोजी आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। अनेक योजना ह्या रिक्षा मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि ह्या मंडळाचे निर्माते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल। राज्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त हे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना या योजनेचा फायदा होईल। आम्ही काही संघटनांशी सुद्धा चर्चा केली आणि खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आमच्या सरकारनं राबवल्याबद्दल त्यांनी आमचं कौतुकही केलं, परंतु ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आमचा प्रयत्न राहील। आणि भविष्यामध्ये आज 50 कोटी रुपयाची उलाढाल असलेले हे मंडळ भविष्यामध्ये अजूनही मोठं करण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून रिक्षा चालकांना भविष्यामध्ये कर्जाच्या माध्यमातून सुद्धा काही उपलब्ध होतात। जशी एसटी महामंडळाची बँक आहे तशा प्रकारची बँक सुद्धा निर्माण होऊन घरं घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या याचा विचार करून सुद्धा हे मंडळ कसं मोठं करता येईल आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे स्वप्न होतं ते त्याची पूर्तता कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत।